पीछे आ गए यार। आता आम्ही आलेलो आहोत मासवण गावामध्ये आणि मी असं ऐकून आहे की इकडच्या गावचा गणपती आहे मासवण गावचा, तर त्यांना 121 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्ताने सगळी तयारी जी केली आहे ती महिलांनी केलेली आहे। मला पण ऐकून छान वाटलं, 121 वर्ष जुना बाप्पा, भारी ना। बघूया आता आपण मध्ये जाऊ काय काय तयारी केली ते। हे गाव आहे मासवण गाव। आपल्या हिंदू कवीने स्वागत करून औक्षित करायचं। वेलकम, काय वाटतं जोरदार। ज्या खरोखरच त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे, कारण की आम्हाला ज्ञात आहे की त्यांनी आपल्या कलागुणांनी कशा प्रकारे आपलं स्वतःचं, आपल्या मराठी संस्कृतीचं आणि एक स्त्री काय करू शकते ह्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे मी आपल्याकडे आलेल्या युट्यूब ब्लॉगर या रंजितांचं नाव घेऊ शकतो। आणि त्या आज आपल्याकडे आल्या, त्यांचं आमच्या गावातर्फे मी मनपूर्वक आभार मानून मग आता तू माझ्यासोबत घरीच चल ना। ओवीला तू ओळखतेसच ना, मग कशाला असते, मग चल घरी। अगं तिचे खेळ होते ना आमच्या इथे, मग ती मला बोलली की मला इथे खेळायचं आता। ह्याच्यावर बघते। अच्छा छान वाटलं बेटा, थँक्यू थँक्यू। रोज बघतेच पण आता जवळ बघायला मिळालं म्हणजे एवढा आनंद, म्हणून पहिला एवढी छान दिसते तर म्हटलं घालायला हात लावून घेऊया पहिला। तर माझं नाव आहे क्रेझी फूडी रंजिता। तुमच्यापैकी काही जण मला बघत असतील। खूप छान वाटलं, तुम्ही सगळ्याजणी खूप सुंदर दिसताय तिथे। सगळ्याजण सगळी नटून आलेल्या आहेत, मी पण आली थोडीशी मस्त नथ वगैरे घालून। हळदी कुंकूचा कार्यक्रम सांगितला तर म्हटलं जरा नथ पण घालावी, साडी तर नेसलीच आहे, कारण की कसं म्हटलं नथ घातली ना की अजून आपण थोडेसे खुलून दिसतो नाही का। तुमच्यापैकी बरेच जण मला रोज सकाळी 9 वाजता पाहतात, काही जण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाहतात, आणि जसे की लहान लहान मुलं आहेत तर ती माझ्यामुळे मला नाही ओळखत, माझ्या मुलीमुळे मला ओळखतात, ओवीची मम्मा म्हणून असं। आणि आज खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना इथे भेटून, मला इथे बोलवलं तुम्ही। आणि एक गोष्ट ऐकून खूप छान वाटली की आज 121 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या इथे गणेशोत्सव मंडळाला, आणि आज जे इकडचं सगळं जे कार्यक्रम आहे ते महिला पाहणार आहेत। तर हे बघून खूप छान वाटतंय की महिला हल्ली कुठेच मागे नाही आहेत, सगळीकडे पुढे आहे, त्यांचं भाऊ सगळीकडे असल्याच पाहिजेत। अशा खणखणीत टाळ्या वाजवा ना की ज्या ज्या घरात आहेत त्या सगळ्या बाहेर आल्या पाहिजेत। धन्यवाद।
कशी वाजवते आज लावली आहे तिच्या इथे ना माझ्या बाजूला एक छोटी फॅन आहे माझी. तिचं नाव काय बोलायच्या आधी तिचं चालू केलं. परत एकदा आपल्या सर्वांचं चांगलं सशक्तीकरणाचं पुढी रंजिता तरी पण याचं टॉनिक कमी पडते तुझ्याकडे काहीतरी. आता मला असं वाटतं मी मिस करते संगीत खुर्ची. ये पीछे आ गए यार. चला अजून एक राऊंड. अजून एक राऊंड. आपले लक्ष न विसरता पुन्हा एकदा सगळ्यांना करा. लक्ष खुर्ची आहे खुर्ची. आपण ज्या भेटवस्तू आणल्या त्या देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सर्व महिलांना विनंती आहे की तुम्ही आजूबाजूला उभं राहायचंय. सर्व महिलांना विनंती आहे. समोर कोणी उभं राहायचं, समोर कोणी उभं राहायचं, आजूबाजूला उभं राहायचं. मागे 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 कमन कमन. आणि असंच आपलं प्रेम आम्हाला दरवर्षी लाभेल असं वाटतं. मला इथे सचिनने इन्व्हाइट केलं आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावचा 121 वर्ष पूर्ण झालेलं आहे गणेशोत्सवाला. तर रंजिता तू येशील का? सगळ्या महिलांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आहे यावर्षी आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही एवढ्या सगळ्यांनी मला प्रेमाने इथे बोलवलं आणि मस्त खूप भारी वाटलं. ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, बस मला एवढंच हवं असतं, बाकी काय नाही. त्यांनी मला सांगितलं गाडी पाठवू का रंजिता आणायला. मी सर नको बाबा माझ्याकडे आहे मी येईन. तू फक्त ॲड्रेस तर पाठव, मला लोकेशन पाठव, मी नक्कीच येईन. आणि थँक्यू सचिन, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी. खूप छान वाटलं मला इथे येऊन.
येत नाहीये पडघ्याला आणि आजी तिची आठवण काढते पडघ्याला. तिला काय ना ध्रुवी भेटली ना का मग ती सगळं विसरते, सगळ्यांना विसरते मग ती. आता नुकता आम्ही घरी आले. कल्याणीने तयारी करून ठेवली होती. आई वडापाव खात आहेत. ही आहे प्रज्ञा, धनश्री ताईची मुलगी, आणि ही स्वदा निशा वहिनीची आणि संदीप दादाची मुलगी. आणि ये है उस्ताद निलय, आणि हा आहे वृषाली ताईचा मुलगा. जे प्रशांत भाऊने आमच्या घराचं काम केलं त्यांची वाईफ वृषाली. असं असं त्याला स्माईल देणं छानसे. आणि ही आहे अनुष्का, ही आहे बिग फॅन अंकुश चौधरीची, आणि म्हणूनच तिने दगडी चाळ ही थीम बनवली होती गणपती बाप्पासाठी. त्यांच्या घरी गणपती बाप्पा असतो, तर मठामध्ये तिचा लेख आला होता आणि इंटरव्ह्यू झाली होती. खूप छान होता आणि मस्त बनवलं दगडी चाळ. आणि अंकुश सरांनी तिला व्हिडिओ कॉल केला होता खास, पण ते तर तिने आत्ता दगडी चाळ बनवलेली आहे. ते तर आत्ता लोकांना कळलं की ही एवढी बिग फॅन आहे, पण हे आम्हाला खूप आधीपासून माहिती आहे. म्हणजे कोणताही चित्रपट आला ना अंकुश सरांचा की पहिलं स्टेटस तिच्या फोनला असतं. आणि इव्हन त्यांचं तर आहेच, पण माझ्या बाळाचा ओवीचा पण बर्थडे असला ना की काही असलं माझा वाटस की पहिला स्टेटस तिच्या फोनवरती असतो, बाकीच्यांचे नंतर लागतात. तर आमच्या ज्या प्रणुमाई आहेत त्यांची ही मुलगी अनुष्का. हे घे, चला ना, हे घे, चला ना, चला. कॉम्पिटिशन स्टार्ट करतोय. पुन्हा एक मिनिट. 1 2 3. प्रतीक 1 2 3. अजून एक. थोडासा तरी रवा फुगलाय. एक नंबर फटाफट. लिंगो भैया एक मिनट. गाना कौन बजवा रहा है? गाना बजा अंदर है. सुनो ना, भगवान का गाना लगाने बोलो ना.
2 साल के बाद बापा आए हैं ना, तो हम उनको कमर यहाँ पर नचाएंगे तो कैसे चलाएगा? फिर आएंगे क्या? प्लीज प्लीज हाँ, समझ सको तो आप बात को समझो प्लीज हाँ। थैंक यू सो मच, थैंक यू। हाथ जोड़ के विनती करती हूँ कि गाना अगर आप चेंज करोगे तो बहुत अच्छा होगा। देखो जैसे बापा आपके हैं, मेरे भी है, तो मैं ये चाहती हूँ कि अगर हम कोई भगवान का गाना लगाएंगे, शंभो का गाना लगाएंगे तो वो अच्छा रहेगा। 7 समुंदर पार के बनाई जो लिपस्टिक, शराबी का गाना अच्छा लगेगा क्या बापे को? आज अमेरिका में लोग रह के भगवान के गाने बजाते, पापा को लेके जाते, हम इंडिया में रह के ये नहीं कर सकते। प्लीज प्लीज भैया प्लीज इतना समझ लो, बुरा मत मानिएगा, लेकिन जैसे मेरे पापा वैसे आपके भी है ना, इसके लिए प्लीज प्लीज। और आपको जहाँ ये चीज लग रही है ना कि ऐसा हो रहा है, वहाँ आप जाके रिक्वेस्ट कीजिए उनसे। रिक्वेस्ट करने से सारी दुनिया सुनती है। दादा डीजे तुम्ही लावताय का? दादा एक रिक्वेस्ट आहे, जी काही गाणी वाजवतील ना ती देवाची लावा, नाहीतर आपली कोळगीते जी देवाची असते ना ती लावा, ती शराबी बिराबीची आता मगाशी मी ऐकली ती नका लावू प्लीज। नाही चालेल आपल्या आदिवासी, पण जी अशी थोडीशी वल्गर गाणी असतात समजू शकताय ना तुम्ही? आपल्याकडे 2 वर्षानंतर बाप्पा आला तर आपल्याला त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे ना। मी आता मगाशी पण तिकडे एका भाऊंना सांगितलं, ते शराबी गाणीवरती सगळ्या पोरी नाचत होत्या। प्लीज प्लीज हा, थँक्यू सो मच। प्लीज राग नका मानू, आपला आनंद करायचा आहे, पण जर आपण देवाची गाणी वाजवून आनंद साजरा केला तर त्याला पण बरं वाटेल ना। थँक्यू हा दादा प्लीज।